सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कालच्या स्वामींची बघा लाईव्ह मध्ये मंत्र पुष्पांजली जे आपण करतोय गेल्या 2-3 दिवसापासून, ते स्वामी माऊली आहेत ते रोहिणीचे आहेत. कारण रोहिणी स्वामींना घ्यायला आली आहे. तर स्वामी आता रोहिणीच्या घरी जाणार आहेत. तर स्वामींना बघा मस्का लावण्यासाठी बेसनचे लाडू रोहिणी घेऊन येते बघा. असं स्वामींना नाही का गोड गोड खाऊ घालते आणि मस्का लावते रोहिणी. तर रोहिणीचा एक अनुभव सांगणार आहे छानसा. काय झालंय, तिने एक मूर्ती घेतली पण ती पार्लरमध्ये, पण तिला असं वाटतं की मी घरी गेलो मला करमत नाही, मला घरी पण स्वामींना बघायचंय. मग स्वामींची मूर्ती घरी परत हे घेऊन चालली आहे. स्वामी कालच तयार होऊन बसलेत. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं कितीतरी वेळा लाईव्ह मंत्र पुष्पांजली झाली, स्वामींची छान पूजा झाली. आज गुरुवार आहे. आजच्या गुरुवारच्या शुभमुहूर्तावरती रोहिणी स्वामींना घ्यायला आली. तर तिने मनी मॅग्नेट स्टोन आपल्याकडे घेतला होता तिच्या व्यवसायासाठी. तर तिने बघा तो तिच्या व्यवसायामध्ये ठेवला. तर तिने मातीची, तुला काय सांगितलं रोहिणी? नाही, मी 5-6 महिने झालं तो घेऊन गेली होती. मग म्हणजे मला काही वाटत नव्हतं, एवढं वाटायचं की ते दगड आहे काय असेल त्याच्यापासून. मी आपलं देवघरात फक्त ते ठेवलेला, असंच देवाच्या समोर ठेवलेला. आणि मग म्हणलं काय नसेल, आपलं पूजा बरोबर त्याची पूजा करायची, सगळं केलं. मग एक दिवशी असंच मनात आलं, आता एक 10-15 दिवसातच एक मनात आलं, बघूच आपण ते मातीचं बाऊल आणू, ते शीतलताई सांगतात तसं करू आपण. मी नर्सरीच्या तिथे गेली, तो बाऊल आणला आणि गुरुवारच केलं ते पण. मी बाऊल आणला, त्याच्यात थोडे पैसे टाकले शीतलताईंनी सांगितले तसे चिल्लर, त्याच्यावर परत तो दगड ठेवला आणि त्याची पूजा वगैरे केली. आणि खरंच मला एक 10-15 दिवसात एवढा फरक पडलाय ना त्या ह्याच्यापासून, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगते मी. आणि मला वाटलं पण नव्हतं की खरंच फरक पडत असेल, मग मी करत नव्हते, आपलं जाऊ द्या. पण म्हणलं चला बघूच आपण आता काय होतंय ते. आणि खरंच खूप फरक पडलेला आहे मला त्याच्यापासून. पार्लर बिझनेस चांगला चालतोय. आणि तिने काय केलं, प्रकट दिन दिवशी स्वामींना पार्लरमध्ये ठेवलं आणि सगळीकडं तुपाचे दिवे लावले त्याच्यामध्ये स्वामी. आणि तुपाचे दिवे जसे स्वामींना तिने लावले तेव्हापासून पण तिचा बिझनेस चांगला चालतो. म्हणजे प्रकट दिन दिवशी तिने मनापासून स्वामींची सेवा केली. 108 दिवे लावले होते. 108 दिवे तिने तुपाचे लावले, जप केला स्वामींचा. तर ते महालक्ष्मीची सुद्धा सेवा करते. तिला मी बरकत किट दिलं होतं, ते किट त्याच्यामध्ये चांदीचं कमळाचं फूल वगैरे, तर तिची सुद्धा तिने सेवा चालू केली. म्हणजे सेवेचे अनुभव भरपूर आहेत बरं का. आणि सेवा मनापासून केली तर त्या सेवेचं फळ मिळतं, ह्याचं जिवंत अनुभव उदाहरण ही रोहिणी आहे. आणि तो मनी मॅग्नेट पासून तर खूप फरक पडतोय आपल्याला. तिच्या बिझनेसला बघा, तिला ऑर्डर येत आहे, तिचं पार्लर. असंच पूजा केली होती पण तेव्हा मला काही म्हणजे एवढा फरक नाही पडला. पण खरंच मी मनापासून त्याची पूजा केली ना, तेव्हा मला फक्त पूजेमध्ये कोणती गोष्ट रोहिणी ठेवणं आणि त्या आता समजा एखादा खरंच बाबा पैशाचा तुम्हाला खूप मोह आहे, पैसा येण्यासाठी एखादी गोष्ट एखाद्याने सांगितलं म्हणून तू देवाला ठेवली, उपाय केला तर त्याचा तुम्हाला फरक नाही पडत. तुमच्या मनामधून पण त्याच्याबद्दल तेवढाच भाव किंवा सेवा किंवा पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता असायला पाहिजे, तेव्हाच त्या सेवेचा अनुभव येतो. आधीच सांगितलं होतं की असं असं कर, पण मी नव्हतं केलं. आपलं फक्त देवापाशी नेऊन ठेवलं. पण एक दिवशी माझ्या काय मनात आलं, चला करू आपण, म्हणतात ना तर करू. गेली, आणलं, पूजा वगैरे केली, सगळं केलं आणि खरंच अनुभव आला. दुसऱ्या दिवसापासूनच अनुभव आला बघा. हा हिचा स्वतःचा मनी मॅग्नेट पॅरेट स्टोनचा अनुभव आहे. त्याचबरोबर बघा, तिच्या स्वामींजवळ फुल ठेवलं तर ते फुल जसंच्या तसं राहतं का? हो, सगळ्या देवांची फुलं, अगदी सगळ्या देवांची फुलं सुकून जातात संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. पण स्वामींपुढे ठेवलेली फुलं असतात ना, ते मी घरी चालली तरी ते तशीच असतात, जसं काय आता झाडाची तोडल्यात. आणि ती स्वामी सेवेत आली. माझी तिची भेट मी कुरिअर टाकायला गेल्यानंतर झाली आणि त्यामुळे ती स्वामींच्या सेवेत आली. आणि आज बघा ती स्वामी सेवेकर झाली. तिने तिच्या चुलतीला स्वामींची मूर्ती आपल्याकडं घेऊन दिली. म्हणजे स्वामी सेवेचा प्रसार तिला चांगलं वाटतंय, तिची प्रगती. आणि माझ्या चुलतीचं पण काम एक अडकलं होतं, तर ते काम आता या 2-3 दिवसात होणार आहे म्हणून सांगितलंय. म्हणजे त्यांची चुलती पण स्वामी सेवेत आली. ती सगळे आपल्या चॅनलवरच्या सेवा. माझ्या चुलत्याचे पैसे अडकले होते, 10 वर्ष झालं त्याची केस लढत होते. ते आत्ता कुठं भेटणार आहेत त्यांना त्याचे पैसे. सेवेचं आपल्याला फळ मिळतं का रोहिणी, पण त्याच्या सातत्य आणि भाव पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे पैसा पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे म्हणून मूर्ती घ्यायची, म्हणून आपल्याकडे वस्तू घ्यायच्या, त्याला काय अर्थ नाही. मी नेहमी सांगते, होणार नसेल तर कोणत्या वस्तू घेऊ नका. आम्ही व्यवसाय करतोय म्हणून तुम्हाला सांगणार नाही या वस्तू खरेदी करा, तुम्हाला लाखो पटीने धनलाभ होईल, तुम्ही करोडपती व्हाल, असं नसतं. तुम्ही अगदी दगडाची जरी पूजा केली तरी सुद्धा त्याला देवपण येतं. पण त्याच्यामध्ये सातत्य, पॉझिटिव्ह भाव आणि सकारात्मकता आणि आपलं मनापासून पूजा सेवा झाली पाहिजे, तरच त्या सेवेचं फळ मिळतं. तर आता बघा, पूजा एवढं करत नव्हती, पण खरंच मी म्हणायची पूजा माझ्या सानिध्यात आली त्यामुळे ती आता स्वामीमय झाली. बघा, संगत महत्वाची असते. चांगल्या व्यक्ती संगत केली की आयुष्यात सगळं चांगलं. कुठल्या मंदिरात गेली, समजा गणपतीच्या मंदिरात गेली तर गणपतीचं नाव घ्यायच्या ऐवजी माझ्या तोंडात स्वामी समर्थ. समर्थ. काल मी दगडूशेठला गेलती,
गणपतीचं हे म्हणायचं होतं ते माझ्या स्वामींचंच तोंडात नाव आलं. आणि खरंच दगडूशेठच्या पाठीमागं लगेच गेली, लगेच स्वामींचं मंदिर दिसलं मला. म्हणजे कसं आहे, स्वामींची मनापासून भक्ती केली. स्वामींचा मठ आहे बरं का पुण्यामध्ये, तिथं स्वामींचा सहवास सुद्धा जाणवतो त्या झाडामध्ये. तर तिथे शंकर महाराजांचा इलाज स्वामीने केला होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मंडईमध्ये आहे मठ. त्याचबरोबर स्वामींनी जेव्हा गुरुपद स्वीकारतं तेव्हा तुम्ही कोणत्या देवासमोर उभा राहा, अचानकच ऑटोमॅटिक आपल्या गुरुचं नाव आपल्या मुखातून येतच येतं. ही आपल्या गुरुची सेवा आणि आपल्या गुरुचा आपल्यावरती असणारा आशीर्वाद असतो. प्रत्येक क्षणी त्यांचं नाव मुखात असणं हे सुद्धा खूप भाग्य लागतं बरं का. कारण कोणाच्याही मुखात स्वामींचं नाव येत नाही. जो स्वामींना प्रिय आहे त्याच्याच तोंडामध्ये मुखामध्ये स्वामींचं सदैव नाव असतं. तर चला आता स्वामी बघायचे किती गोड तयार होऊन बसले. माझ्या पण तोंडात कंटिन्यू गाडीवर बसलं स्वामींचं नाव असतं, कंटिन्यू स्वामींचं नाव माझ्या तोंडात असते. तर आता स्वामी बघा मस्का लावते, लाडू घेऊन आली बेसनची स्वामींना घ्यायला. स्वामी एवढ्या दिवस झालं, 20 दिवस झालं आपल्या मंदिरात सेवा करून घेतात, आजही घ्यायला आली बघा स्वामींना. गुरुवार सगळं फिरून फिरून आली गावाला आणि आता आली स्वामींना घ्यायला. तर आता मस्का लावायला बेसनचे लाडू आणले स्वामींना. तर तुम्ही बघा स्वामी कसे बसले तयार होऊन. आम्ही आता जातो मी रोहिताईच्या घरी. बघा आता स्वामींना म्हणते, स्वामी चला आता आपल्या घरी जायचं. बघा स्वामी किती गोड तयार होऊन बसलेत. फेटा घातलाय स्वामींनी आणि स्वामींनी सगळ्यांकडनं लाईव्ह मंत्र पुष्पांजली करून सुद्धा घेतली, तुम्ही सर्वांनी बघितलंच होतं. तर स्वामी जाता रोहिणीताईच्या घरी आणि खुशाली कळवा, रोहिणीताईकडून सेवा करून घ्या. स्वामी लाडू खावा. बांगड्या नाही घातल्या रोहिणी, नेम विसरलीस का? बांगड्या टिकली लावल्याशिवाय आमचे स्वामी सेवा स्वीकारत नाहीत. स्वामी घालेल ती बांगड्या, तिला सांगितले बांगड्या ती घालेल. श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी रोहिणीताईकडे जा.